डायरेक्ट स्ट्रेसेस 200 न्यूटन पर mm² टेंसाइल 100 न्यूटन पर mm² कॉम्प्रेसिव्ह आर ॲक्टिंग टू परपेंडिक्युलर प्लेन ॲट अ पॉईंट इन अ बॉडी. दी स्ट्रेस आर अकम्पेन विथ अ शिअर स्ट्रेस. आणि यांच्यावरती शिअर स्ट्रेस पण लागत आहे. अरे बस एवढं सोपं आहे एकदा बघा. या पद्धतीने तुम्हाला ही बॉडी दिलेली आहे. याच्यावरती काय म्हणले की डायरेक्ट 200 न्यूटन पर mm² टेन्साईल आहे. हा काय टेन्साईल, इकडे असा टेन्साईल लावायचा. किती हा 200 MPa न्यूटन पर mm² आणि हा आहे 200 MPa. ओके का. आणि म्हणले 100 न्यूटन पर mm² कॉम्प्रेसिव्ह. म्हणजे बाळांनो हे बघा हा 100 आहे आणि हा काय आहे 100 आहे. हां आणि यांच्यावरती काय माहिती आहे का, यांच्यावरती शिअर स्ट्रेस पण लागली. तर शिअर स्ट्रेस क्लॉकवाईज आहे का अँटी क्लॉकवाईज कुठे म्हटलंय का नाही. तो मी दाखवताना कसं दाखवणार अँटी क्लॉकवाईज दाखवणार. हे बघा हे अँटी क्लॉकवाईज आहे. अँटी क्लॉकवाईज म्हणजे प्लस आणि काय हा टाऊ XY. ओके त्याची व्हॅल्यू दिलेली नाही बघा. शिअर स्ट्रेस पण आहे. म्हणतायत की मेजर प्रिन्सिपल स्ट्रेस आहे 250. मेजर प्रिन्सिपल स्ट्रेस म्हणजे सिग्मा 1 किती दिला आहे तुम्हाला 250 MPa. आणि म्हणताय तुम्हाला डिटर्मिन करा मॅग्निट्यूड ऑफ शिअर स्ट्रेस. आणि शिअर स्ट्रेस काय असणार ते सांगा. आणि ऑल्सो कॅल्क्युलेट मॅक्सिमम शिअर स्ट्रेस ॲट अ पॉईंट. आणि मॅक्सिमम शिअर स्ट्रेस पण काढून दाखवायची आहे. चला माझं सॉल्व करू. चला काय करणार बरं का, माझ्याकडे मॅक्सिमम प्रिन्सिपल स्ट्रेसचा फॉर्म्युला बघावं. सिग्मा 1 बराबर सिग्मा x प्लस सिग्मा y/2 प्लस अंडर रूटमध्ये मॅक्सिमम प्रिन्सिपल प्लेन म्हणतोय मी प्रिन्सिपल स्ट्रेस सिग्मा x मायनस सिग्मा y/2 त्याचा स्क्वेअर प्लस टाऊचा स्क्वेअर. त्यांनी तुम्हाला काय म्हणले की प्रिन्सिपल स्ट्रेस तुम्हाला दिले 250 दिले. मग काय 250 लिहून टाकायचं दिले ना त्यांनी. सिग्मा एक्स किती वेळानं सांगा. हा आहे 200 पॉझिटिव्ह. 200 पॉझिटिव्ह आणि सिग्मा वाय किती आहे रे. सिग्मा वाय 100 आहे ना. निगेटिव्ह येतो कारण कॉम्प्रेस करतोय /2 प्लस काय करतोय कारण मेजर प्रिन्सिपल स्ट्रेस सांगितला आहे त्यांनी. हां मला तुम्ही सांगा हा 200 मायनस ऑफ मायनस कळतंय का. हां मायनस ऑफ मायनस 100 /2 अख्ख्या ब्रॅकेटचा वर्ग प्लस टाऊ मला माहिती नाही. शिफ्ट सॉल्व आन्सर इक्वल करायचे बरोबर. आणि बघा पकड सांगा. तर आपण आता शिफ्ट सॉल्व 250 अल्फा इक्वल डब्बा बाय डब्बा बघा काय 200 मायनस 100 /2 पुढे गेलो प्लस अंडर रूटमध्ये ब्रॅकेटमध्ये काय दिलं आहे तुम्हाला 200 प्लस करून टाकतो 100 /2 या ब्रॅकेटचा काय करायचा स्क्वेअर प्लस अल्फा एक्सचा स्क्वेअर. शिफ्ट सॉल्व आन्सर इक्वल. आता आपल्याला भेटेल टाऊ. हा काय भेटून जाईल आपल्याला टाऊ. हा आला 132.287 132.287 MPa. काय हा आला शिअर स्ट्रेस त्याच्यावरचा. हा काय आला शिअर स्ट्रेस. आता बघा बाळांनो जर समजा तुम्ही शिअर स्ट्रेस काढू शकताय तर तुमच्याकडे आता शिअर स्ट्रेस जर का आला असेल आपण सिग्मा 2 काढू शकतो बाळाव आता. कारण मला काय म्हणायचं आहे तुम्हाला जेव्हा पण मॅक्सिमम टाऊ मॅक्स जेव्हा काढायचा आहे तेव्हा सिग्मा 1 आणि सिग्मा 2 लागतो. मग सिग्मा 2 काढावं लागेल. मी कसं काढणार सिग्मा 2 नाव सिग्मा 2 कसं काढणार सिग्मा x प्लस सिग्मा y/2 मायनस अंडर रूटमध्ये सिग्मा x मायनस सिग्मा y/2 ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस टाऊचा स्क्वेअर मायनस करू. हां मला सांगा आता ह्या किती आहे 200. हां 200 इथं काय असणार मायनस 100च राहणार /2 मायनस अंडर रूटमध्ये आहे इकडे. हा काय रे हा पण सेमच राहील फक्त मायनस चिन्ह टाकायचं बाळा. हा काय होईल 300 /2 त्याचा स्क्वेअर प्लस टाऊ म्हणजे किती आणला आपण आता 132.287 हा 150 झाला 150चा स्क्वेअर प्लस 132.287चा करून बघूया. चला हा किती येतो इकडे 200 मधून 100 गेले 100/2 म्हणजे किती 50. डाय करतो 50 मायनस अंडर रूटमध्ये काय हा 150 ना 150चा स्क्वेअर प्लस 132.287चा स्क्वेअर. हे येत आहे बाळांनो 150. किती येते सिग्मा 2 मायनस 150 किती येतोय मायनस 150 MPa. हा झाला सिग्मा 2. आता मला काढायचं आहे टाऊ मॅक्स कसं काढतात बाळांनो सिग्मा 1 मायनस सिग्मा 2/2 मग कसं